नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रसायनी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। मंत्रालयातील मोठा अधिकारी असल्याचे भासवून मुंबई पोलीस भरतीचे आमिष दाखवून 9 लाखांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद। मंत्रालयात मोठा अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून तरुणांना मुंबई पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत भामट्याला रसायनी पोलिसांनी कौशल्यपूर्ण कारवाई करत अटक केली आहे। या कारवाईमुळे नोकरीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 96/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 205 आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार दिनांक 10 एप्रिल 2026 ते 3 जून 2026 या कालावधीत वाशिवली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथे घडल्याचे निष्पन्न झाले असून दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 11:06 गुन्ह्याची नोंद करण्यात आली। या प्रकरणी संतोष बबनराव वाळुंज, वय वर्ष 44, राहणार तळोजा फेज 1, नवी मुंबई याला रसायनी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे। विशेष बाब अशी की आरोपी संतोष वाळुंज हा स्वतःला प्रभावशाली व्यक्ती म्हणून सादर करून बेरोजगार तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन करत असे आणि त्यानंतर पैशांची मागणी करून फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे। याहून धक्कादायक बाब म्हणजे संतोष वाळुंज हा आरोपी पहिल्यांदाच पोलिसांच्या रडारवर आलेला नसून त्याच्या विरुद्ध कळंबोली, पनवेल शहर, नेरूळ आणि कामोठे पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक व इतर स्वरूपांचे एकूण 8 गुन्हे यापूर्वी नोंद झाले असल्याचे तपासात उघड झाले असून त्यामुळे तो सराईत फसवणूक करणारा गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे। स्वतः मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे भासवून मुंबई पोलीस दलात भरती करून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी लाखो रुपयांची मागणी करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही धक्कादायक असल्याचे उघड झाले आहे। त्याच्या विरुद्ध कळंबोली, पनवेल शहर, नेरूळ आणि कामोठे पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक, विश्वासघात, धमकी तसेच इतर गंभीर स्वरूपाचे एकूण 8 गुन्हे यापूर्वी नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। वारंवार अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी झालेला हा आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। ही उल्लेखनीय कारवाई रसायनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर, सहाय्यक फौजदार लालासाहेब कोळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गिरीश नगरकर यांनी अचूक नियोजन आणि शिताफीने पार पाडली। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर, सहाय्यक फौजदार लालासाहेब कोळेकर, पोलीस हवालदार नितीन शेडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल गिरीश नगरकर हे करीत आहेत। नागरिकांना पोलिसांचे आव्हान: सरकारी नोकरी, पोलीस भरती किंवा मंत्रालयातील ओळखीच्या नावाखाली कोणीही पैशांची मागणी करत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये। अशा प्रकारची संशयास्पद व्यक्ती अथवा व्यवहार आढळल्यास त्वरित संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।